प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ रविवारी 1 मार्च 2026 रोजी येवला शहरात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत प्रशासकीय संकुलमधील तहसील कार्यालयाचे संपूर्ण परिसर तसेच प्रांत कार्यालय, कृषी कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ करून हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान येवला यांच्या वतीने स्वच्छता सकाळी 7 वाजेपासून सेवकांनी हातात झाडू, फावडी आणि गोण्या व टब घेऊन या मोहिमेत सहभाग नोंदवला. प्रामुख्याने प्रशासकीय संकुल व विविध कार्यालय परिसर आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. क्रीडा संकुलातील साचलेला कचरा व वाढलेले गवत काढून तो परिसर चकाचक करण्यात आला. या सामाजिक उपक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, आरोग्य सभापती पारुल गुजराती, नगरसेवक रुपेश दराडे, प्रवीण बनकर, महेश काबरा, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, पत्रकार रवींद्र कारमसे, अजय लहरे आदींनी भेट दिली. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांचाच वारसा पद्मश्री पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी पुढे चालवत आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, संगोपन, विहीर पुनर्भरण, बोर पुनर्भरण आदींसारखे 37 सामाजिक उपक्रम राबवले जातात. हे सर्व करत असताना कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता शिस्तबद्ध पद्धतीने राबवलेल्या या मोहिमेमुळे येवला शहरात स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण झालाय. केवळ एका दिवसात हजारो क्विंटल कचरा हटवून श्री सेवकांनी स्वच्छता हीच खरी ईश्वर सेवा हा संदेश कृतीतून दिला. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शहा, येवला.